जय भैया आणि वैभव गीते सत्संग तुमचा न्यायच भेटेल म्हणून मी सांगितलं, त्यांना वचन दिलं आणि ते वचन खरोखर झालं. एवढं आपले वैभवजी गीते साहेब, जय भैया माने आणि आप्पा गायकवाड यांच्या शासकीय नोकरीत सामावून घेतलं त्याबद्दल NDMJ टीमचे खूप खूप धन्यवाद. जय भीम. गेल्या वर्षीच म्हणजे 13 एप्रिल 2025 रोजी आपल्या सामाजिक चळवळीत कार्य करत असणारा योगेश माने याचा संशयास्पद मृत्यू झाला आणि ही घटना अत्यंत मन हेलावून टाकणारी होती आणि या चळवळीमध्ये सर्वात मोठी पोकळी निर्माण करणार. योगेश माने यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते व पलटण शहरातील सामाजिक कार्यकर्ते महादेवप्पा गायकवाड, गोविंद मोरे, जय माने, सुनील कांबळे यांनी या कुटुंबाची भेट घेतली. भेट घेऊन सांत्वन केलं व या कुटुंबांचे सांत्वन न करता पुढील कायदेशीर प्रक्रियेस सुरुवात केली व ही प्रक्रिया सुरू करून योगेश यांच्या कुटुंबास एक शब्द दिला की जिथे योगेश हरला आहे, तुम्ही असं जर समजत असाल की आपले योगेश या जगातमध्ये नाही, परंतु योगेशच्या माध्यमातून कोणते ना कोणते आपण एक आपलं जो म्हणजे कुटुंबातली जे एक व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्ती गेल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून काढण्यासाठी आपण आपल्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीला एक शासकीय नोकरी लावून देऊयात असा शब्द दिल्याच्या नंतर गेल्या 19 मार्च म्हणजे आत्ताच 19 मार्च महार क्रांतीभूमी या ठिकाणी योगेशची बहीण यांना शासकीय नोकरीचा आदेश देण्यात आलेला आहे आणि NDMJ संघटनेने दिलेला हा शब्द पूर्ण केलेला आहे. योगेश नसल्यामुळे म्हणजे आम्हाला खंत व्यक्त होती सारखी, म्हणजे पण एका गोष्टीचा अभिमान वाटतो की तो चळवळीत होता आणि चळवळीच्या माध्यमातून NDMJच्या राज्य सचिव असतील आपले वैभवजी गीते साहेब, जय भैया माने आणि आप्पा गायकवाड यांच्या शब्द पण मला हे होत आहेत त्यांच्या सहकार्याने मला म्हणजे कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी की तो नाहीये तरी त्याच्या माध्यमातून काहीतरी योगदान म्हणून त्यांनी सहकार्य केलं आणि मला शासकीय नोकरीत सामावून घेतलं त्याबद्दल NDMJ टीमचे खूप खूप धन्यवाद आणि असेच आम्हाला सहकार्य करत राहावं एवढी इच्छा. गीते साहेबांनी जसं सांगितल्याप्रमाणे त्यांनी न्याय पण मिळवून दिला आणि हक्क पण मिळवून दिला आणि इथून पुढे त्यांनी म्हणजे एवढंच नाही थांबणार आहे, तर पुढे जो काही त्याला म्हणजे न्यायाचा लढा तो चालूच राहणार आहे आणि कायद्याने जी काही लढाई लढायची ती सहकार्याने त्यांच्या आम्हाला म्हणजे मिळणारच आहे त्यांचं सहकार्य. त्यामुळे NDMJचे आणि राज्य सचिव माननीय गीते साहेबांचे मी आभार व्यक्त करतो. ज्यावेळेस आम्हाला दुःख झालं त्यावेळेस आम्ही पुण्याला होतो आणि इथे पोचलो सत्संगजी, तर खरोखर आपले हे बंधुराज सत्संगजी जय भैया आणि वैभव गीते सत्संग दारात आले म्हणजे सत्संगमध्ये येते तर दारात आले आणि ते आमच्या दारात बसले खुर्ची दिली तर खुर्ची सुद्धा त्यांनी घेतली नाही की खुर्ची बसायचं नसतं, कुठं पण गेलं तरी असं पृथ्वीवर बसायचं असतं आणि खरोखर माझ्या मनात आलं की तुम्ही आज गुरुवारचं माझ्या घरी आलं, माझ्या घराला 100% त्या महाराष्ट्रात तुमचा न्यायच भेटेल म्हणून मी सांगितलं, त्यांना वचन दिलं आणि ते वचन खरोखर झालं.